भीष्म प्रतिज्ञात एक प्रेरणादायी गोष्ट. खूप पूर्वीची गोष्ट आहे. हस्तिनापूर नावाचं एक मोठं राज्य होतं. त्या राज्याचा राजा शांतनू होता. त्यांचा मुलगा होता देवव्रत, हुशार, धैर्यवान आणि आईवडिलांना मान देणारा मुलगा. एके दिवशी राजा शांतनूंना गंगा नदीकाठी सत्यवती नावाची स्त्री भेटली. राजा तिच्यावर प्रेम करू लागला. पण सत्यवतीच्या वडिलांनी एक अट घातली. ते म्हणाले, माझ्या मुलाचा मुलगाच पुढे राजा झाला पाहिजे. हे ऐकून राजा शांतनू दुःखी झाले. ते काही बोलू शकले नाहीत. देवव्रताला वडिलांच्या दुःखाचं कारण कळलं. तो थेट सत्यवतीच्या वडिलांकडे गेला आणि धैर्याने म्हणाला, मी प्रतिज्ञा करतो की मी कधीच राजा होणार नाही आणि कधीही लग्नही करणार नाही. ही खूप मोठी प्रतिज्ञा होती. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा देवव्रताला भीष्म हे नाव मिळालं, कारण त्याची प्रतिज्ञा खूप कठीण होती. राजा शांतनूंना आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला. भीष्म आयुष्यभर सत्य, कर्तव्य आणि वचन पाळत राहिले. गोष्टीतून शिकवण. दिलेलं वचन नेहमी पाळावं. आईवडिलांचा सन्मान करावा. सत्य आणि कर्तव्य मोठं असतं.